नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष म्हणजेच विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावरती काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये काल हल्ला झाला. तो हल्ला निषेधार्थ आहेच. त्याच प्रमाणे या ठिकाणी छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी बार्शी तालुक्यातले या ठिकाणी निषेधार्थ देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. आपल्याबरोबर तालुकाध्यक्ष धीरज शेळके सर आहेत. सर, काय सांगताय, म्हणजे अशा प्रकारचे हल्ले होणे आणि प्रदेशाध्यक्षावरती हल्ला होणे आणि दुसरा प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी असणे, हे राजकारण कुठं चाललंय असं तुम्हाला वाटतंय? प्रथमतः महाराष्ट्रातील सर्वांना जय छावा. आज आपण बघतोय नेमका हा पुरोगामी महाराष्ट्र कुठं चाललाय, हल्ल्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे याची सर्व महाराष्ट्राने पडताळणी करून जाणून घ्यावं. की त्या ठिकाणी छावा संघटनेचे आमचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी मागण्यासाठी त्या ठिकाणी सुनील तटकरे यांच्या कार्यालयामध्ये निवेदन घेऊन गेले होते. आणि मागणी अशी होती की या अधिवेशनामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांची कर्जमाफी का केली नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होती की महाराष्ट्राचे विद्यमान कृषी मंत्री हे जालनामध्ये आपल्या मोबाईल फोन मध्ये रमी गेम खेळत आहेत. तर नेमकं हे राजकारण चाललंय कुठं, नेमकं हे मंत्री करतात काय, आणि याचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी विजयकुमार घाडगे पाटील त्या कार्यालयामध्ये गेले असता त्या ठिकाणी त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्यानं नामर्द म्हणतो मी त्याला, असा सूरज चव्हाण हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि आणि त्याच्या साथीदारांनी विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावरती हल्ला केला. त्यांना जबर त्या कार्यालयामध्ये मारहाण केली. आणि सगळ्यात मोठी लज्जास्पद ही गोष्ट आहे की तटकरेंच्या समोर हा प्रकार घडलेला आहे. याच्यापेक्षा मोठी लज्जास्पद गोष्ट कुठली असू शकते? आपण बघितलं, पाठीमागच्या गेल्या आठवड्यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला. त्यानंतर विधान भवनामध्ये आमदारांची मारामारी होते. आणि काल शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागणी करण्यासाठी गेलेल्या एका मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यावरती हल्ला होतोय. मग नेमका आम्ही महाराष्ट्रामध्ये राहायचंय का नाही? शेतकऱ्यांसाठी, आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही न्याय मागायचाय का नाही? इथून पुढच्या काळामध्ये ही जर गुंडशाहीचं, हुकुमशाहीचं राजकारण चालणार असेल तर छावा संघटना कदापि खपवून घेणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये या सूरज चव्हाण आणि त्यांच्या साथीदारावरती 307 चा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अन्यथा छावा संघटना त्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही. ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी छावा स्टाईलने लाथाने तुडवून त्यांना आम्ही जाब दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. पाहिलं असेल की ठीक आहे, राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होऊ द्यात, काही अडचण नाही. परंतु जर तुम्ही फिल्मी स्टाईल मारामाऱ्या करत असाल तर ज्या लोकांना निवडून दिले त्या लोकांच्या मतदारांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. सर, काय सांगता येईल, म्हणजे जर असे नेते मंडळी जर भांडण करत असेल आणि अशा प्रकारे जर एकमेकावरती लाथाबुक्क्यांच्या मारा करत असेल तर काय सांगता येईल? आता जनतेसाठी नागरिकांनीच कायदा हातात घेण्याची गरज आहे. अशा नेत्यांना चांगलं जनतेने आता तुडवलं पाहिजे, ह्या मताचा मी. मामा, काय सांगता येईल, राजकारण कुठल्या पद्धतीने चाललंय असं तुम्हाला वाटतंय? राजकारणानं 100% पातळी सोडलेली आहे. ह्याला राजकारण म्हणायचं का? म्हणजे पुरोगामी राजकारण कसं होतं, जर एखाद्या वेळेस एकमेकावरती टीका झाली तर विधान भवनाच्या बाहेर येऊन त्यांनी सांगितलंय की तुमचं भाषण आज छान झालं. परंतु जर अशा मारामाऱ्या करत असतील तर काय सांगताय? यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये पुरोगामी चळवळीनं अतिशय चांगल्या पद्धतीचा उच्च दर्जाचा कारभार संपूर्ण महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिलेला आहे. आज यशवंतराव चव्हाणांची नावं घेऊन तुमचं पक्ष सत्तेत येत आहे. ज्यांच्या जीवावरती आज आपण सत्ता स्थापन करतोय, कमीत कमी त्यांच्या तरी प्रथमीचा विसर आपल्याला पडला नाही पाहिजे. ज्यांनी स्वतःचं आयुष्य संपूर्ण समाजासाठी गेलंय आणि आज निवडून आलेल्या लोकांचं जे आयुष्य आहे ते स्वतःला जगण्यासाठीच आहे. आपल्याला काहीतरी मिळावं या हेतूने तुम्ही निवडणुका जिंकतायत, लोकांना आमिष दाखवतायत. आणि ज्यांच्या जीवावरती, आमच्या लाडक्या बहिणीच्या जीवावरती सरकार दिलंय त्या बहिणीकडचं तर यांचं लक्ष आहे का? आज विधान भवनाच्या बाबतीत जर किती म्हणजे खेदजनक बाब आहे. गल्लीतली पोरं ज्या पद्धतीनं मारामारी करतायत, क्रिकेटच्या सामन्यामध्ये लहान लहान पोरांच्या पद्धतीच्या ज्या मारामारी होतात, अशा पद्धतीचे 2 आमदारांमधला जर वाद अख्खा महाराष्ट्र पाहत असेल. परवा दिवशी बाईट पाहताना महाराष्ट्र विधान भवनाचा बरोबरी अमेरिकेच्या ह्याच्याशी केली की अमेरिकेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा गोंधळ, मारामारी, हाणामारी होती. म्हणजे बघा, कुठल्या कामामधली आपली प्रसिद्धी झाली पाहिजे हे तरी ह्यांना भान असलं पाहिजे. विधायक काम
आता मी बार्शीचा आहे, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की आदरणीय प्रभाताई झाडबुके त्या तालुक्याच्या आमदार असताना ज्यावेळेस आदरणीय ताई सभागृहामध्ये भाषण द्यायला उभा राहायच्या त्यावेळेस प्र.क. आत्रे यासारखे ज्येष्ठ मार्गदर्शक लेखक आज प्रभाताईंचं भाषण या सभागृहामध्ये आहे, तर ते भाषण ऐकण्यासाठी स्वतः प्र.क. आत्रे उपस्थित राहायचे. म्हणजे उच्च दर्जाची भाषा, उच्च दर्जाचे आचार, उच्च दर्जाचे विचार आणि विधान भवनामध्ये कुठल्या पद्धतीचे विषय मांडले पाहिजे, सामाजिक भूमिका, सामाजिक न्याय, आपण जिथून निवडून आलो त्या लोकांसाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे, अशा पद्धतीची रचना त्यावेळेचे सगळे आमदार खासदार करत होते. त्यातले कितीतरी आमदार आजही आमदार म्हणून त्या विधान भवनामध्ये उपस्थित आहेत, परंतु त्यांची हिंमत होत नाही की हा चाललेला कारभार थांबवायचा. आज एका प्रदेश अध्यक्षापुढे दुसऱ्या प्रदेश अध्यक्षाला मारहाण केली जाते सत्तेच्या माध्यमातून की आमचं कुणीच काही वाईट करू शकत नाही. ही भूमिका जर तुमच्यात असेल तर निवडणुकाच तुम्ही घेऊ नका, माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही सिद्ध केलेलं आहे. 4-4, 5-5 वर्षे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, मार्केट कमिट्या आपण निवडणुका घेतल्या नाहीत, कारण तुम्हाला माहित आहे तुम्ही समोर जाऊ शकत नाही. एक प्रकारे सत्ता ताब्यात घ्यायची, सत्तेतून पैसा मिळवायचा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवायची आणि गुंड तयार करायचे, ते गुंड पोसायचे. आता प्रवीणदादा गायकवाड वरती जो हल्ला केला गेला तो गुंड कुठल्या पक्षाशी निगडीत आहे? त्या गुंडाचे तर फोटो महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांसमोर आहेत. तुम्ही त्यांना शाबासकीची थाप त्या ठिकाणी देताय आणि परत म्हणताय की आमचा त्यांचा काही संबंध नाही. आणि तुम्ही पुन्हा एकदा काय सांगताय की तो माणूस निष्कलंक आहे, त्यांना विनाकारण आरोपामध्ये गुंतवलं गेलं. जर ह्या राज्याचा 2 नंबरचा मंत्री, महसूल मंत्री असलेले बावनकुळे साहेब, तुम्हाला हे वागणं शोभत नाही. मला एक विचारायचं मामा, की हे जे असे हल्ले होतात, जसं तुम्ही सांगितलं की छावा संघटनेच्या यांच्यावरती हल्ला झाला, परत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यावरती हल्ला झाला, हे हल्ले करणाऱ्या लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि कोण करायला पाहिजे आणि कठोर कारवाई करण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता कारवाई जी आहे ती कारवाई सरकारनेच करावी लागेल ना. गृहमंत्री तुम्ही आहात, मुख्यमंत्री तुम्ही आहात, कारवाईचे सगळे निवेदन तुम्हाला मिळालेले आहेत, तुम्ही ऑन कॅमेरा हे सगळे पाहताय, परंतु कारवाई होत नाही कारण गुन्हेगाराला सरकारच पाठीशी घालते. गुन्हेगार त्यांचेच आहेत. मला वाटतं कदाचित सरकारच गुन्हेगाराच्या पिंजऱ्यामध्ये उभा राहील आणि याच्यामुळे जनउद्रेक होईल. एवढा मोठा उद्रेक ह्या महाराष्ट्रामध्ये होईल, सरकारला रोखता सुद्धा येणार नाही. आता मर्यादा लोकांची संपलेली आहे. तुम्ही कुठल्याच संघटनेला लोकशाहीच्या माध्यमातून विषय मांडू देत नाहीत. म्हणजे नक्की आपण स्वातंत्र्य भारतातले महाराष्ट्र राज्यात आहे का पूर्वी 1947च्या पूर्वी इंग्रजांच्या राज्यात आहे, हा सुद्धा संशोधनाचा विषय या निमित्ताने यायला लागलाय. हा कुठेतरी भास होते असं तुम्हाला वाटतंय? निश्चितपणानं त्या पद्धतीची वाटचाल, आता हुकुमशाहीच्या पद्धतीची वाटचाल असे करूनच हुकुमशाहीच्या पद्धतीनं पहिलं पाऊल टाकलंय असं माझं वैयक्तिक आणि माझ्या बरोबर असणारे सर्वांचं मत आहे की ही असलेली हुकुमशाहीकडे पडलेलं पहिलं पाऊल निश्चितपणाने. विधिमंडळातून आता काय मिळालं आणि कोणाला काय मिळालं, शेतकऱ्यांना, आम जनतेला काय मिळालं असं तुम्हाला वाटतं? विधिमंडळातून फक्त आपल्याला फायटिंग कशी केली जाते, शिवाय कशा दिल्या जातात आणि आपले आमदारांचे तत्वज्ञान किती महान आहेत, आमदार किती हुशार आहेत. विधायक कामासाठी तर बोलायचंच नाही, तिथं विद्यार्थ्यांचे व्हॅलिडिटीचे प्रश्न आहेत, आमच्या आम शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे प्रश्न आहेत आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत तर सरकार तुम्ही हात हलवून सांगितलंय 100% कर्जमुक्ती आम्ही करू, तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे. मुख्यमंत्री साहेब तुमचा शब्द आहे आणि आज तुम्ही काय बोलताय? कर्ज मुक्ती करणं एवढं सोपं नाही, ते एका दिवसाचं काम नाही. जर एका दिवसामध्ये आम जनता मतदान देत असेल तर तुम्ही एका दिवसामध्ये कर्जमुक्ती का करू शकत नाही? कशामुळे तुम्ही शेतकऱ्याला फसवलं, कशामुळे तुम्ही लाडक्या बहिणीला फसवलं? म्हणजे फसवत सरकार आहे. आम्ही खोटं द्यायचं, आमिषाला बळी पडायचं, सरकार स्थापन करायचं आणि एकदा आपण सत्तेच्या खुर्चीवरती गेलो की लोकांचं नामचं काही देणं घेणं नाही. हा प्रत्यय चालू सरकारमध्ये आलेला आहे. आता सरकारमधले 3 घटक आहेत, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. आता भाजपने त्यांचा कार्यक्रम केलाय, प्रवीणदादा गायकवाड त्यांचेच कार्यकर्ते आहेत. अजितदादांनी आता त्यांचा कार्यक्रम चांगला केलेला आहे लातूरला, त्यांच्या प्रदेशाध्यक्षानं मारलंय. आता राहिला शिंदे गट. आता संघटना बाकी कुठली राहिली?
संभाजी ब्रिगेडवर हल्ला केला, त्याच्यानंतर तुम्ही छावा संघटनेवर हल्ला केला, आता फक्त मराठा महासंघच राहिलाय, त्याच्यावर सुद्धा तुम्ही निश्चित करणार, कारण तुमची पाऊल आम्हाला ओळखू यायला लागलेली आहेत. आणि म्हणून मी शासनाला सांगतोय, जनतेचा जर उद्रेक झाला तर ज्या पद्धतीनं श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षाला पळून जावं लागलं, त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्रिमंडळाला पळतावूई तुडी होईल. दिसेल तो दगड तुमच्या डोक्यात येईल, कारण लोक चिडलेली आहेत. लक्षात असू द्या, ही चेतवणी नाही, हे वास्तव आहे, वास्तव. म्हणून माझी हात जोडून अजूनही विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. जी जी आश्वासनं आपण सरकारच्या माध्यमातून, जाहीरनाम्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या पूर्वी दिलेली आहेत, ती सगळी आश्वासनं आपण पूर्ण करा. मी तुम्हाला आठवण म्हणून सांगतोय, शेतकरी कर्जमुक्ती, व्हॅलिडिटी पडताळणी, मराठा आरक्षण, त्या सगळ्या गोष्टी, आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करा. किती दिवस झाले विद्यार्थ्यांचे पैसे झाले नाहीत? जे विद्यार्थी मुंबई पुण्यासारखी ठिकाणी शिकायला गेलेले आहेत, त्या हॉस्टेलच्या ज्या रकमा आहेत, अनुदान देत 8,000 10,000, 6 महिने झालं लेकरं तिथं उपाशी मरतायत, पण तुम्ही जाहीर केलेल्या योजनेचे पैसे त्या लेकरांना मिळत नाहीत. तुम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विचारा, पोरं रडतायत, पुरी रडतायत, मोबाईलवरती एक वेळेचं जेवण करतायत, पुरी त्या ठिकाणी राहतायत. एवढे हाल जर तुम्ही बघत असाल, तुम्ही स्वतःच्या मस्तीत तुमचा जर शेतकऱ्याचा मंत्री, कृषी मंत्री जर रम्मीसारखा डाव खेळत असेल, विधानाने काय म्हणतात, अजून वरच्या सभागृहामध्ये काय चाललंय हे मी फोनवर पाहत होतो. हो, तुमचा तो प्लॅन फेल झालाय, तुम्हाला ते पैसे देतात, तुम्ही डोक्याला हात लावला, दिसतंय सगळ्याला. तुम्ही टाकलेला गेम फसलेला आहे त्या रम्मीमध्ये, ते दिसतं, आम्ही बघतोय. तुम्ही तुमच्या टाळूला हात लावलाय, तुमचा नंबर चुकला म्हणून. तुम्ही काय सांगताय की मी वरच्या सभागृहातली चौकशी करू? तुम्ही कोण चौकशी करणार? तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात, विधान परिषदेचे अध्यक्ष आहात, तुम्ही आहेत कोण? हे आमच्या जीवावरचं सरकार आहे, एक लक्षात घ्या. जर उद्रेक झाला, तुम्ही तर राहू शकत नाही. आणि येणाऱ्या माणसाला सुद्धा आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून घेतल्याशिवाय तिथून पुढे मतदान मिळणार नाही. हे महत्वाची सूचना आहे. प्रत्येक उमेदवाराला बॉन्ड पेपर घेऊन दारात यावं लागेल, आणि बॉन्ड पेपरवरती लिहून द्यावं लागेल की एवढ्या दिवसामध्ये आम्ही कर्जमाफी करतोय, एवढ्या दिवसामध्ये आम्ही मराठा आरक्षणचे प्रमाणपत्र वाटप करतोय, तरच आमच्या दारात या. नाहीतर ज्या दिवशी तुम्ही दारात याल त्या 10 मिनिटात तुम्ही दवाखान्यात ऍडमिट असाल. एवढी लोक चिडलेले आहेत, ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला काय बोलू शकतो? एकंदरीत सांगायचं काय तर राजकारण कोणत्या दिशेने चाललेलं आहे, जे सरकारमध्ये आहेत अशा लोकांनी अन्याय करायला सुरुवात केला असं यांचं म्हणणं आहे. आणि 2 ठिकाणी प्रत्यय आलेलाच आहे. आता जर असंच प्रमाण पुढे चालत राहिलं तर कुठेतरी उद्रेक होणार आहे, हे देखील कुठेतरी सूचित करत आहे. आणि ज्या योजनेचा तुम्ही सरकारमध्ये बसण्यासाठी पायरी केली, म्हणजे शेतकऱ्याचं कर्जमाफी असू देत किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल, त्या देखील पूर्ण करा, अन्यथा ते देखील रस्त्यावर उतरतील, असं देखील या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.